विनयभंग व अॅट्रॉसिटी प्रकरणात अटकेतील आरोपी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर झाला आहे। या प्रकरणात एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक 243/2024 अन्वये भारतीय दंड विधायक कलम 354, 452 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1889 चे कलम 3/2 प्रमाणे आरोपी आकाश अलुरे याच्या विरुद्ध विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता। आरोपी आकाश अलुरे हा फिर्यादीच्या राहत्या घरी मध्यरात्रीच्या वेळेस जाऊन फिर्यादी घरी झोपली असता मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले होते। तसेच फिर्यादीने झोपेत असताना आरोपीने तिच्या पायास स्पर्श करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील केला होता। आरोपीला पाहिल्यानंतर आरोपी हा फिर्यादी सोबत कृत्य केल्याचे दिसून आले। फिर्यादीने तिच्या राहत्या घराबाहेर झोपलेल्या मुलांना बोलावले आणि सर्वांनी मिळून आरोपीला पकडले होते। तसेच आरोपीने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता। त्यानंतर आरोपीला अटक झाली होती। आरोपीने आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथील दाखल केला होता। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केद्रे यांनी आरोपीला जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रेय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कत्तीमनी, ॲडव्होकेट वैभव बोंगे यांनी काम पाहिले।